पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केषु निषूदन। 18व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे। या श्लोकामध्ये महाबाहो, ऋषिकेश, केशी, निषूदन हे अगदी भगवंताचीच नावं घेतली। एकाच श्लोकामध्ये 3 नावं आहेत आणि विचारणा काय केली, हे भगवंता, हे कृष्णा, किंवा मग ही सगळी नावं घेऊन की हा तू जो काढलेला विषय त्यामध्ये त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दाबद्दलचं वेगवेगळं पृथक पृथक असं मला जाणून घ्यायचं आहे, तर तू समजून सांग। हा जी संन्यासू आणि त्यागू या दोही एक अर्थी लागू, जैसा संघातू आणि संघू सांगा तेच बोलिजे। आता त्याच्यात अर्जुनाच्या मताप्रमाणे संन्यास आणि त्याग हे दोन्ही शब्द एकार्थवाचीच वाटतात। संन्यास म्हटलं असतं काय आणि त्याग म्हटलं असतं काय, सारखेपणाच आहे। त्याला त्याने उदाहरण दिलं की संघ म्हटलं काय, संघात म्हटलं काय, समूहाचंच नाव आहे ते। म्हणजे दोन्ही शब्द जसं एकच आहेत तसं दोन्ही शब्द एक आहेत असं मला वाटतं, तर तू त्याबद्दलचं सांग। त्यागे तैसा संन्यासे त्यागूची बोली जतू असे, आमुचेने तव मानसे जाणीजे हेची। तेव्हा त्याग आणि संन्यास त्याला दोन्हीला आहे। तू संन्यास म्हणला काय, त्यागच, आणि त्याग म्हटलं तरी तो त्याग हाच अर्थ होतो असं मला वाटतं। अमुचे तव मानसे, माझ्या मनाच्या ठिकाणी अशा तऱ्हेनं अर्थबोध होत आहे, तर तो समजून सांग। ना काही आथी अर्थभेदू तो देव करो तू विशदू, येत म्हणती मुकुंदू भिन्नची पै। परत आणखीन तोच विषय की याच्यामध्ये काही अर्थभेद आहे का, हे 2 शब्द वेगवेगळ्या अर्थाचे आहेत का, तू ते समजून सांग। आणि त्यानंतर प्रत्यक्ष भगवंतानी, म्हणजे आता वर 3 नावं आलीत, आपण पाहिलं श्लोकामध्ये। आता माऊलीने मुकुंद आणखी एक नाव त्या ठिकाणी मांडलेलं आहे। तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की हे भिन्न भिन्न आहेत। दोन्ही समान वाटत असले तरी हे शब्दाचे अर्थ भिन्न आहेत। एरवी अर्जुना तुझा मनी त्याग संन्यास दोन्ही, एकार्थ गमले हे मे मानी मीही साच। तेव्हा एकंदरीत तुझ्या मनाच्या ठिकाणी तू जो केलेला अर्थ होता त्यामध्ये त्याग आणि संन्यास हे 2 शब्द एकार्थी आहेत असं जे वाटलं, हे तुझ्या मनात आलं आहे ते मी आता मग समजून घेतलं। मला ते कळालं की तुझ्या मनात ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे। इही दोन्ही कीर शब्दी त्यागूची बोली जे त्रिशुद्धी, परी कारण येथ भेदी एतुलेची। तेव्हा आता तसं पाहायला गेलं तर 2 शब्द आहेत, पण अर्थ तसं त्याग म्हणलं तरी चालते, काही फरक पडत नाही। पण तरीसुद्धा काही कारणं आहेत आणि ते कारण शोधायला गेलं तर ह्यांच्यामध्ये भेद आहे,
हे लक्षात येतं. जे निपटोनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणिजे आणि फलमात्र की त्यजिजे तो त्यागो गा. आता हे जे दोन शब्द आहेत, संन्यास आणि त्याग, ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ स्पष्ट व्हावा म्हणून ह्या दोन्ही शब्दाची व्याख्या केली. ही ओवी म्हणजे ह्या दोन प्रत्यक्ष असलेल्या वेगवेगळ्या अर्थाच्या कशा प्रकाराच्या आहेत हे दोन शब्द ते दाखवणारी ही ओवी. म्हणजे या ओवीमध्ये संन्यास कशाला म्हणावं, त्याग कशाला म्हणावं ही व्याख्या आहे. ते सांगतात की जे निपटोनी कर्म सांडिजे, सरसगट सगळं. निपटोन म्हणजे काही ठेवायचं नाही. जसं एखाद्या पातेल्यात काहीतरी केलेलं आहे आणि मग काय केलं जातं तर पुसून काढलं जातं, त्याला निपटून काढणं म्हणायचं. तेव्हा सर्वथैव जे काय असेल ते कर्म सोडून द्यायचं, करायचंच नाही. सांडणे म्हणजे केलंच नाही, त्याला म्हणायचं संन्यास. आणि फलमात्र का त्यजिजे तो त्यागो. आता कर्म केलं आहे पण कर्माच्या फलाचा त्याग केला आहे, त्याचं नाव त्याग. सगळंच कर्म सोडून देणं ह्याला म्हणायचं संन्यास. आणि कर्म केलं आहे पण कर्माच्या फलाचा त्याग केला आहे, त्याचं नाव त्याग. तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे कोण कर्म केवळ हेही सांगो विवळ चित्त देपा. आता तसं तुला वाटेल आणखी नाही, याच्यामध्ये काहीतरी थोडंसं गूढ आहे, समजून येईना. म्हणून मग सांगतो की असं कोणतं कर्म आहे की त्या कर्माचं फक्त फळाचा त्याग करावा, आणि असं कोणतं कर्म आहे की ते कर्मच करू नये. हे तुला मी आता व्यवस्थित समजून सांगतो, ते ऐक. तरी आपैसी दांगी डोंगर झाडाळी विती अपार तैसे लांबे राजागार नुठती. ते उदाहरण दिलं आहे की जसं डोंगराच्या दरीमध्ये इकडं तिकडं कोणतीही कसलीही झाडं उगवतात, काटेरी असतील दुसरं कुठले असतील, कितीही झाडं उगवतात. आणि त्या झाडामध्ये त्यांनी काय दाखवलं की किती अशी काय आहे की वेगवेगळ्या प्रकारची अशी किती झाडं असली तर ह्याला काय कोणी लागण केली का, हे सहज त्या ठिकाणी काय आहे उगवतात. त्या झाडांची वाढ आपोआप होते, त्या झाडांची सगळीकडे दाटी निर्माण होते. तैसे लांबे राजागार नुठती. ते लांबे म्हणजे मोठी शेती. मग ह्या मोठ्या शेतीत किंवा बाग बगीचे हे काय आपोआप येतात काय, ह्याला मात्र लागण करावी लागते. ह्याला व्यवस्थित लागण केली म्हणजे मग जे जे लांब लांब आहेत, मोठमोठे आहेत, कारण माऊलीच्या काळामध्ये खूप मोठे मोठे जमीनदार होते आणि ते जमीनदाराचे मोठे असे काय कोणत्याही पिकं असायचं ते अफाट असायचं. मग हे सगळं म्हणजे त्याचं काय आहे त्यांनी सांगायचं ना, ते तिकडं लांब अगदी त्या झाडाचा शेंडा दिसतोय का तिथपर्यंत आमची शेतीच आहे. म्हणून जितकी काही त्यातली असेल त्याला त्यांनी ते नाव दिलं. एवढ्या शेतीमध्ये लावलेलं हे पीक लागण करावं लागतं. आणि कुठं जे काही आता बाग आहेत पण पूर्वी काय ह्या बांधानी त्या बांधानी, कुठे इकडं आंबे लावले, कुठं तिकडं काय आहे की जांभळ लावली, अजून काहीतरी, हे जी सगळी असायची बांधाबांधानी लागलेली फळझाडं असायची, हे सगळी लागण करावी लागायची. न पेरिता सैंग तृणे उठती तैसे साळीचे होणे नाही गा राबावणे जयापरी. आता दुसरं दाखवलं की जसं किती गवत कुठं उगवतं, अनेक प्रकारचं, की ज्या गवताला गाईगुरंसुद्धा खात नाहीत अशा प्रकारचं गवत असतं. काही गवत थोडंसं सगळ्याला खाता येईल अशा तऱ्हेच असतं. हे काय आहे, हे कोणी लागण करत नाही, आपोआप येतं. पण साळीसारखं जर करायचं असेल तर ती असं सांगतात की कोकणामध्ये ज्या साळी केल्या जातात त्याच्या अगोदर पहिली साळ काढून ठेवली म्हणजे नंतर सगळीकडं असं थोडं 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 वाळलेलं गवत पसरायचं, वाळलेले साळीचं,
आणि सगळं रान भाजून काढावं लागतं. त्याला राब म्हणतात. मग हे राब म्हणजे काय आहे, त्या सगळ्या असलेले बुडके वगैरे सगळं जाळून टाकायचं, रान स्वच्छ करायचं, मग दुसऱ्या साळी पेरायच्या. त्यांच्यात काय साळी मागं साळी, दुसरं काही नाही. मग त्याच्याकरता ते सांगतात नाही गा राबावणे, म्हणजे जर राब झाला नाही तर पुढच्या साळी कशा येतील, खोडकिडा होऊन ते साळी उगवतानाच नष्ट होतील. म्हणून हे सगळं काय आहे की त्याला जसं 8 तास आहेत साळी पेरायला, तसं गवत हे याला काय उगवायला काय 8 तास नाहीत. का अंग जाहले सहजे परी लेणे उद्यमे कीजे, नदी आपैसी आपा दिजे विहिरी जेवी. आणखीन एक आलं उदाहरणच की तुम्हा आम्हाला काय आहे की शरीराला जे काही अवयव आहेत ते सहज मिळाले आहेत, भगवंताकडून मिळाले आहेत. कान आहे, नाक आहे, गळा आहे, हात आहेत, आणि त्या सगळ्या अवयवात जिथं तिथं घालायचे अलंकारही आहेत. कुठं काय घालावं त्या अलंकाराची नावं वेगवेगळी आहेत, पण अलंकार करावे लागतात, अवयव करावे लागत नाहीत. अवयव आपोआप मिळतात. भगवंताच्याच सगळ्या काय आहे शरीर बनण्यामध्ये सगळं काही मिळतं. हे बाहेरचं दिलं, आतही भगवंतानं दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, हे सगळं तिथंसुद्धा दिलेलं आहे. आता हे सगळं सहज मिळालं ना, पण बोटातली अंगठी बनवावी लागती, गळ्यातल्या माळा बनवाव्या लागतात, कानातली कर्णफुलं बनवावी लागतात, नाकातली नथ तयार करावं लागतं, तर आपणहून नाही होत. तसंच दुसरं उदाहरण आलं, नदी सहज असते आपैती, म्हणजे नदी आहेच, पण विहीर मात्र काय आहे की तुम्हाला 8 तासानं खोदकाम करावं लागतं. त्याचं सगळं खडपण बाजूला काढून मग पाणी, आणि त्या पुन्हा त्याला काय आहे दुसरी माती पडून बुजू नये म्हणून बांधकाम कडणी, हे सगळं करावं लागतं. तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक, परी न कामिता कामिक न निपजे जे. आता त्याप्रमाणे नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म, नित्यकर्मामध्ये काही गोष्टी अशा आहेत की आपल्या सकाळी उठणं, प्रातर्विधी, आंघोळ, देवपूजा, बाकीचं काय ग्रंथ वाचन म्हणा, गावातल्या देवमंदिराला दर्शनाला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी, आणि जो उदरनिर्वाहाचं कर्म आहे ते कर्म हे नित्यकर्मात आलं. आणि कधी पर्वकाळ आहेत, सण आहेत, पुण्यतिथी आहे, जयंती आहे, त्या वेळेला जे जे कर्म असतं ते नैमित्तिक कर्म आहे. मग नैमित्तिक कर्म आणि नित्यकर्म हे स्वाभाविक रीतीने, म्हणजे असं आता त्याचा खुलासा पुढे येईल आपल्याला की हे करावीच लागतात. हे केलं तर तुम्हाला त्याचं फळ मिळतं असं नका, किंवा पुण्य मिळतं असंही समजू नका, पण नाही केलं तर मात्र पाप मिळतं. म्हणून हे स्वाभाविक कर्म आहेत. आणि परी न कामिता कामिक न निपजे जे, मात्र कामना धारण करून जे कर्म करायचे ते केलं नाही तरच आहे. आणि असं काहीतरी थोडंसं कर्म मनामध्ये आलं आणि त्याची कामना का आपण धरली की मग मात्र ते कर्म बांधायला कारण होतं, ते कर्म आपल्याला अडचणीत आणतं. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. आता हा दुसरा श्लोक आहे. ह्या दुसऱ्या श्लोकापासून वास्तविक भगवंत बोलतात असं काय केलं भगवद्गीतेने दाखवलं. माऊलीने मात्र पहिल्या 2च ओव्या अर्जुनानं बोललेल्या दाखवल्या आणि तिथंच भगवंतांनी बोलणं चालू केलं. हे काय आहे की प्रत्येक प्रकाशक आपल्या पद्धतीनं ज्ञानेश्वरी छापतो. ज्याने त्याने आपली आहे असं समजून प्रकाशन करायचं, तेव्हा त्याला असं वाटतं की ह्या ओवीला ह्या सगळ्या ओव्या आणि मग श्लोक आहे. मग तो त्याच्या बुद्धीनं एखाद्या श्लोकाखाली 2 ओव्या टाकतो, ते एखाद्या श्लोकाखाली किती पण.
अर्थ समजून घेत असताना आपल्याला मात्र लक्षात येते की आता या श्लोकाच्या वेळेला प्रत्यक्ष काय आहे की भगवान उवाच. त्यामुळं आता एक असं आहे की जसं त्याच्यात त्यांनी दाखवलं की स्त्री, पुत्र, धन झालं, आपल्याला काय आहे कुठला आजार झाला, संकट निर्माण झालं, अशा जे सगळ्या गोष्टी आहेत त्या प्राप्त होण्याकरता, रोग नाहीसा व्हावा, संकट नाहीसं व्हावं, त्याचं निवारण करण्याकरता जे काही आपण कर्म करतो हे काम्य कर्मात जातं. कारण आता आपल्याला इच्छा आहे ना हे सगळं आपल्याला मिळावं, स्त्री, पुत्र, धन हे प्राप्त होण्याकरता तुमच्याकडून जे कर्म केलं जाईल ते काम्य कर्म होईल. कुठला तरी आजार नाहीसा व्हावा, झालं संकट आलेलं नाहीसं व्हावं, याच्याकरता सुद्धा थोडंफार काय असेल एखादं कर्म किंवा मोठं कर्म जरी असलं तर त्याच्या पाठीमागं काय आहे, कामना आहे. आता त्याच्याशिवाय रोजची देवपूजा, आईवडिलांची सेवा, गुरुजनांची सेवा किंवा आपल्या हातून जे काही होत आहे त्याच्यातलं आपल्या पोटापाण्याचा उद्योग, उदरनिर्वाहाचा उद्योग म्हणा, हे नित्यकर्मच आहे ते. पण ही सगळी कामनारहितेनं केली तर त्याच्यामध्ये काही नाही. पण ही सगळी कर्म करत असताना जर कर्म करत करत इहलोकातलं तरी काहीतरी मिळावं किंवा परलोकातलं काहीतरी मिळावं असं जर काही कामना जागी झाली तर मात्र ते कर्म तुम्हाला त्रास देईल. त्याच्याशिवाय काय आहे की अशी कर्म करून त्या फलाचा त्याग करावा. आता त्याच्यात पहिल्यांदा काय सांगितलं की काम्य कर्माचा संन्यास करावा. आणि अशी कर्म आहेत की ती नित्यकर्म आहेत, देवपूजा, आईवडिलांची सेवा, गुरुजनांची सेवा, काही आपल्याला असेल ते गृहस्थोपयोगी आपल्या काय आहे उदरनिर्वाह, कुटुंबनिर्वाह करता करत असलेलं कर्म, या सगळ्या गोष्टी याच्यात कधीच काही मागणी करू नये. आणि जरी त्याच्यात पुढं असलं तर त्या सगळ्या गोष्टीचा त्याग करावा. कामनेचे निदळवाडे जे उभारावया घडे, अश्वमेधादिक पुढे याग जेथ. आता त्याच्यात त्यांनी दाखवलं की जेव्हा जेव्हा आपल्या ठिकाणी कामना उभा राहतात तेव्हा तेव्हा काय आहे की सामान्य नाही, दळवाडे म्हणजे अनेक प्रकारच्या कामना, कितीतरी असा काय आहे कामनेचा सगळा घोषच्या घोष समुदायच. मग मोठमोठी जे काही असतात राजे रजवाडे त्यांच्या ठिकाणच्या कामन्यात त्यांनी धारण केलेली कर्म तशीच कामनायुक्त कर्म आहेत. अश्वमेध, मग तो अश्वमेधाचाच घोडा कोण अडवल त्याच्याशी युद्ध, आणि युद्ध करून त्याला जिंकायचं. त्याला नुसतं जिंकायचं नाही, त्याचं राज्य आपल्याला जोडून घ्यायचं. जिथून जिथून घोडा जातो तिथं तिथं. आणि ज्या राजानं घोड्याला अडवलं नाही ते राज्यसुद्धा ताब्यातच. कारण तो काय आहे की ह्यांचा मांडलिकच झाला. तो शत्रू किंवा काही म्हणायचंच कारण नाही, त्याचं राज्य ताब्यात आलं. ज्याने युद्ध केलं त्याचंही त्याला जिंकायचं, तेही राज्य ताब्यात. हे सगळं ते त्या प्रकारचा यज्ञ करणारे काही असतात. वापी कूप आराम अग्रहारे हन महाग्राम आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते. मग आता काय आहे, विहिरी आहेत, आड आहे, मोठमोठ्या बागा आहेत, झालं काय धर्मशाळा आहेत, आणखीन गावच वसवायची, त्या नावानं अगदी एक गावच्या गाव वसवलेलं आहे. सगळे जे काही आहे इच्छापूर्ती करताच आहेत. इच्छा म्हणजेच कामना आहे आणि कामनेद्वारा हे सगळं निर्माण केलं जातं. आईसे इष्टापूर्त सकळ जाय कामना एक मूळ, जे केले भोगवी फळ बांधोनिया. आता असं एक समज असतो की आम्ही काय वाईट कर्म केलं का, एवढी धर्माचीच कर्म केली ना, लोकाला अन्नदान दिलं, केलं वस्त्रदान दिलं, झालं तर अजून अशा तऱ्हेनं कुठं पानपोई बांधली, कुठं आड आहे, कुठं विहीर केली, धर्मशाळा केल्या, काय सगळ्याच्या उपयोगी केलं. पण ते म्हणले ते इष्टकर्म असेल
पण तरीसुद्धा ते कामनेनं धारण झालं, म्हणून ते कर्म तुम्हाला भोगावंच लागेल, त्याची फळं भोगावी लागतील आणि फळ भोगलं की तुम्हाला त्याचं बंधन चालू होतं. देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी. आता त्याला उदाहरण दिलं. जसं कामनेनं कर्म केले की फळ मिळणार आणि भोगावंच लागतं, तसं उदाहरण कोणतं आहे की एकदा का आपल्याला देह मिळाला की जन्म मृत्यू पाठीमागं लागले. जन्म झाला म्हणून तर देह मिळाला आणि मिळालेल्या देहाला मृत्यू आहेच. हे सहज आहे. म्हणजे जन्ममृत्यूचा सोहळा सतत त्या देहाच्या मागं लागतो. देह म्हटलं की जन्म आला मृत्यू आला, हे सतत त्यामागं आहे. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. तसंच जे आपल्या कपाळी लिहिलं ते जे काय असेल ते भोगावंच लागतं. काही केलं तर ते चुकत नाही. मनुष्याच्या ठिकाणी जे नशिबात असेल, कपाळी लिहिलं असेल, ते कुठेही गेला उलट जिथं जाशील तेच कपाळात लिहिलं आहे, तिथं जाऊन ते तुला तिथं भोगावं लागेल. एक काय आहे की मृत्यूजवळ येतो म्हणून काय केलं त्यांनी, हिमालयात जाऊन राहिला आणि गुहेत बसला. आता काय आहे, आता की इथं कशाला मी सापडतो म्हणून गुहेच्या बाहेर आला. बाहेर असं इकडे इकडे बघूस तर काळाने झडपलं. अहो म्हणलं हिथं कशाला, म्हणलं हीच जागा होती तुझी म्हणून तर तू इथं आलास. हे काय होतं, त्याच्या ललाटी लिहिलेलं होतं. तसंच मनुष्य जन्माला आला म्हणजे मग त्याला काय जो का त्याच्या कातडीला रंग मिळतो. कोणी गोरपान असतं, कोणी सावळं असतं, कोणी एकदम काळ्याला असतं. ते म्हणले काही केल्याने ह्यात बदल होत नाही. काळ्याल्या माणसाने किती झडजोम केली म्हणजे त्याच्यात गोरेपणा यायचा नाही, आणि गोऱ्या माणसाला माझं इतकं गोरंपण नकोच म्हणून हे मला नाही. आता काय होतं, अलीकडं पेपरला ह्याला येतं की काही ज्या काय आहे मुलींना निष्कारण कुठंतरी त्रास होतो, कुठंतरी त्यांच्यावर काय आहे की सगळे कोणी असणारे असे काय कितीतरी त्याच्यावर झडप घालणारे. तेव्हा त्यातनं जो सुटल्या तर त्या म्हणतात ह्या देवाने कशाला आम्हाला हे रूप दिलं, हे नसतो आम्ही रूपवान तर बरं झालं असतं, आमच्याकडं कोणी बघितलं नसतं. पण आता काय करणार, हे जे मिळालं आहे ते तुमच्या काय आहे ललाटीचं सारखं आहे. तसं जे जे काही रंग असेल तो जसा धुतला जात नाही. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. तेव्हा जे जे तुम्ही काम्य कर्म कराल त्याचं फळ भोगावंच लागेल. त्याला उदाहरण दिलं की न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. कुठल्याही सावकाराकडून तुम्ही कर्ज काढलं की ते द्यावेच लागेल, फेडावं लागेल. नसेल तर तो दारात बसेल धरणं धरून, दे पैसे तरच काय आहे मी उठतो तुझ्या दारातनं. हे काय कर्ज आहे, ते कर्ज तुम्हाला फेडावंच लागतं, जसं ते चुकत नाही. का कामनाही न करिता अवसात घडे पंडुसुता तरी वाय कांडे न झुंजता लागे जैसे. आता कामना केली नाही पण सहज काहीतरी कर्म झाले, पण असं सांगतात की तुम्ही काय युद्ध करायचा विचार नव्हता तुमचा, तुम्ही युद्धासाठी तिथं आला नाही, तुम्ही कोणत्या पक्षाचे नाही, ह्या बाजूचे त्या बाजूचे काही नाही, पण आला ते कुठं आला, लढाईच्या जागेला आला ना. मग एखादा सहज सुटलेला बाण तुम्हाला लागू शकतो. तुमच्यावर नियम नसेल पण ते बाण वळून एखाद्या वेळेस तिकडे येऊ शकतो. कोणत्या वेळेला तिथं नसताना सुद्धा एखादा अपघात सहज होऊ शकतो. गूळ नेनता तोंडी घातला देची गोडी आगी मानवणे राखोंडी चेपिली पोळी. तसंच समजून उमजून गूळ खाल्ला काय, न कळत गूळ खाल्ला तरी तो गोड लागणार आहे. त्याच्या गुणधर्माप्रमाणे त्याची गोडी आहेच. आणि हे राख आहे. आता इथं काही नाही म्हणून राखेचं जे काही होतं एखादा चर वगैरे मोठा खोदलेला काही नाही, विजून गेला विस्तू, म्हणून त्यातनं चालायला लागलं तर त्यात जर निखारे असतील तर पाय पोळल्याशिवाय राहत नाहीत.
काम्यकर्मी हे एक सामर्थ्य आथी स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुमुक्षू येथ. तेव्हा काम्यकर्माच्या ठिकाणी हे सहज प्राप्त झालेलं सामर्थ्य, कारण तुमच्या ठिकाणची कामना जागी झाली की ते तुम्हाला फळ भोगायला देणारच आहेत. तेव्हा जे मुमुक्षू आहेत, ज्यांना परमार्थाची इच्छा आहे, त्यांनी ह्या काम्यकर्माच्या नादी लागू नये. काम्यकर्माची इच्छासुद्धा मनात आणू नये. त्यांच्यासाठी हा संन्यास, त्यांनी ते काम्यकर्माचा संन्यास करावा. त्या कर्माला मनातसुद्धा आणू नये, काम्यकर्मापासून दूर राहावं. हे मुमुक्षूने आपल्या ठिकाणी काय आहे, पक्की खुणगाठ बांधावी. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.